वाल्मिक कराड शरण आल्यानंतर विरोधी पक्ष नेत्यातील नेत्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। काहीच केलं नव्हतं तर आधीच शरण का आला नाहीत असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केलाय। तर सगळं सेट झाल्यामुळेच आता कराड शरण आला असेल असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर भास्कर जाधवांनीही काही प्रश्न उपस्थित केले। कराडा व्हिडिओ जारी केलाय शरण येण्यापूर्वी की माझा या गुन्ह्याशी काही संबंध नाही, खोटा गुन्हा दाखल झालाय खंडणीचा आणि संतोष भैया देशमुख यांचे जे मारेकरी आहेत त्यांच्यावर कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली। त्यांनी मागणी काय करावी हा त्यांचा अधिकार आहे आणि तपासामध्ये काय पूर्ण पारदर्शक तपास करणं हा सीआयडी कडे तपास असल्यामुळे सीआयडीचं काम आहे। पण आता आपण सर्वजण माध्यमाशी बघतोय तर ते एवढा 23-24 दिवस ही डिक्लेअर करायला का लागले? जर तसं होतं तर मग पहिल्या क्षणालाच करायचं ना। जे 11 तारखेला गुन्हा झाला, आज 20 दिवस झाले, 20-22 दिवस गुन्हा जो खंडणीचा होऊन त्या दिवशी त्यांनी डिक्लेअर करायचं ना, मग बाहेर कशाला पळले? ते शरण जाणार आहे ते मी ट्विटद्वारे आधीच महाराष्ट्राला म्हणजे माहिती दिली होती। कारण का हे सेटिंग कालपासून चालू होतं, का 2-3 दिवसापासूनच चालू आहे अंतर्गत। आणि म्हणजे ज्या अर्थी तो शरण जातो त्या अर्थी जेव्हा कुठलाही मोठा गुन्हेगार सरेंडर होतो, शरण जातो, तेव्हा त्याच्यात काहीतरी सेटिंग झालेलं असतं। हे काय म्हणजे ज्याला मुंबईचा सगळं बघितलं 30-35 वर्षाचा इतिहास त्यांना बरोबर समजतं की कोणाला पकडला, कोणाला सरेंडर केला। शिवाने तो स्वतःहून सांगतो मी सरेंडर होतोय, हे बरं आहे। इतका दिवस मात्र का लागला पोलिसांना? अपयश आहे का? हे सगळं सेट करायला लागतं ना, हे सगळं सेट करावं लागतं। काही गोष्टी पुसाव्या लागतात, काही गोष्टी सांगाव्या लागतात, काही गोष्टी कळवाव्या लागतात। पुण्यामध्ये तो स्वतः वाल्मिक कराड शरण येतो, सरेंडर होतो, पण पोलिसांच्या हाताला लागत नाही। हे लागत नाही म्हणून का लावला गेला नाही किंवा आजच तो शरण झाला याच्यावर सुद्धा शंका उत्पन्न व्हायला अशी जागा आहे की आजच आम्ही वर्तमानपत्रामध्ये असं वाचलं की काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते। आता काल त्यांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड त्या ठिकाणी शरण यावा, सरेंडर व्हावा, हा योगायोग म्हणावा का पोलिसांच्या हाताला न लागता तो स्वतःच पोलीस स्टेशनला जावा, हे सगळं घडवलेलं नाट्य आहे का, अशी महाराष्ट्राच्या मनामध्ये शंका यायला जागा आहे।